चला बुद्धिवाराकडे, चला बुद्धिवाराकडे, चला बुद्धिवाराकडे, चला बुद्धिवाराकडे, चलो बुद्धिवाराकडे, चला बुद्धिवाराकडे, चला बुद्धिवाराकडे. नमो बुद्धाय जय भीम, नमो बुद्धाय जय भीम, नमो बुद्धाय जय भीम, नमो बुद्धाय जय भीम, नमो बुद्धाय जय भीम. महाकरुणिक भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति भदंत आनंद महाथेरो, दीक्षाभूमी नागपूर येथून बोलत आहो. भिक्षु निवासमधून भदंत आनंद महाथेरो. मी प्रथम भगवान बुद्ध बाबासाहेबाला वंदन करतो. माता रमाई माता भीमाईलाही वंदन करतो. माझे धम्मपिता 2022ला जे निर्वाण झालेले आहेत पूज्य भदंत डी संघरक्षित महास्तवीर यांनाही प्रणाम. यस संघबोधीजी महास्तवीर यांनाही प्रणाम. सदानंदजी महास्तवीर जे माझ्या उपसंपदाला होते, सत्यशीलजी महास्तवीर असे जे 10 भिक्षू उपस्थित होते त्यांनाही माझा प्रणाम. सुखो बुद्धानि उपातो, सुखो सद्धम्म देशना, सुखो संगस समगान तपो सुख. सुखकर आहे त्या भगवान बुद्धाचा जन्म, सुखकर आहे धम्माचा उपदेश, आणि सुखकर आहे बौद्ध समाजाची एकता. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला भगवान बुद्धाच्या धम्माची ओळख नव्हती, पाय असून चालता येत नव्हतं, तोंड असून बोलता येत नव्हतं, कान असून ऐकता येत नव्हतं. तोंड असून बोलता येत नाही, कान असून ऐकता येत नाही, पाय असून चालता येत नाही. आपण बैल होतो, मुके बैल. महूमध्ये जन्मलेला, येवल्या मुक्कामी गरजलेला, आणि दीक्षाभूमी येथे बरसलेला हिरे माणिक मोत्याचा धम्ममेघ म्हणजे ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांनी एक महान धम्मक्रांती केली. अदुगर ज्या जगामध्ये धम्मक्रांती भगवान बुद्धाने केली, भगवान बुद्धाच्या अदुगर चोऱ्या चालू, युद्ध चालू, व्यभिचार चालू, मग गौहत्या चालू, अत्यंत वाईट कृत्य चालू होतं. राजा एकमेकावर स्वारी करून त्याचं राज्य बळकावत होतं, रक्ताचे पूर वाहत होते. ज्या वेळेस रोहिणी नदी आणि च्या पाण्यावरून संघर्ष झाला कोलिया शाक्याचा, त्यावेळेस सिद्धार्थ गौतम त्या संघाचे सभासद होते. कपिलवस्तू येथे संस्थागार येथे सभा भरली. परंतु ज्यांनी जगाच्या कल्याणासाठी जन्म घेतला, ज्यांनी जगाच्या हितासाठी जन्म घेतला, त्यांनी युद्ध करण्याचा इन्कार केला. सेनापतीशी करोड विरोध केला, मी तलवार हातात घेणार नाही. माणूस आहे, माणूस आहे, माणूस. माणसाने मानवासोबत मैत्रीची भावना ठेवली पाहिजे. शांतता, समता, बंधुत्वाचे नाते जोडले पाहिजे. आपण एका ठिकाणी राहणारे, गावात राहणारे, तो समाज कोणी असो, सर्वांशी मिळून मिसळून वागा, मैत्रीचे जागा, याला एकता म्हटलेला आहे. बंधुभावाचे नाते जोडा, अत्यंत वाईट कृत्याला आळा घाला, अशुभने कार्य घडत असेल त्याचा विरोध करा.
आपल्या बरोबरची मुलगी आहे, बाई आहे, मुलगी आहे, तिचं आपली मुलगी समजा, बरोबरची आहे, बहीण समजा, मोठी आहे, तिला आई समान. त्या भगवान बुद्धाच्या वाणीमध्ये त्या सिद्धार्थ गौतमानी युद्ध केलं नाही. का केलं नाही युद्ध? शेवटी त्यांनी गृहत्याग केला. 29व्या वर्षी राहुल मुलगा झाल्यानंतर गृहत्याग करून भारद्वाजाच्या आश्रमामध्ये दीक्षा घेतली. भृंग ऋषीच्या आश्रमात तपश्चर्या केली. आलार कालामाच्या समासात राहिले. वेगवेगळं परीक्षा निरीक्षण केलं. काही लाभ झाला नाही. या जगामध्ये दुःख आहे, दुःखाचे कारणही आहे. या दुःखावर उपाय शोधणं माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून 6 वर्षे तपश्चर्या केली, ते फेल झाली. 6 वर्षे निष्फळ गेले. शेवटी बोधी निरंजना नदीवर येऊन सप्ततीर्थ घाटावर आंघोळ केली आणि बोधिवृक्षाखाली बसले. 40 दिवस विपश्यना केली. श्वास आत घेता याला पूरक म्हणतात. श्वास बाहेर सोडत आहे याला रेचक म्हणतात. श्वास रोखून धरता त्याला कुंभक म्हणतात. आणि सर्व शरीरावर त्यांनी ताबा मिळवला. सर्व शरीरावर मनाला जिंकलं. कामतृष्णा, भवतृष्णा, विभूतृष्णा याला काटून टाकलं. तृष्णे तुला मी धरलं, तुला मी काटलं. भग म्हणजे मारणे, वान म्हणजे तृष्णा. भगवान बुद्ध म्हणून उपाधी मिळाली. अर्थ सम्यक संबुद्धी प्राप्त झाली आणि धरती माता जागृत झाली. धरती माता भूमातेची मातीनं दर्शन घेतलं बुद्धाचं. फुलांचा वर्षाव झाला आणि जगडीकडे बहु जय बुद्ध जय बुद्ध गगनात जय गोत झाला. ते भगवान बुद्ध हे बाबासाहेब वाचत आहेत 1907 मध्ये. 1907 मध्ये बुद्ध चरित्र बाबासाहेब वाचत आहेत की या जगामध्ये एकच मानव आहे की त्यांनी या जगाला शांतता, समता, बंधुत्वाचा संदेश दिला. तो एकच मानव, ते म्हणजे भगवान बुद्धच निघेल. पहा, एकच मानव. सगळ्यांनी रक्तपात केले, सगळ्यांनी व्यभिचार केले, चोऱ्या केल्या, गौहत्या केली, मांस खाल्लं. या जगामध्ये देवदिकाने रक्तपात पाहला. या जगामध्ये राजा लोकांनी रक्तपात पाहला. 16 20 पत्न्या केल्या. जित्या हरणीचं मांस खाल्लं. वाटेल ते पशुपक्ष्याची हत्या झाली. आणि म्हणून या जगाला नवीन धम्म, माणसाला माणूस बनवण्याचा कारखाना, माणसाने माणूस, चांगला माणूस कसं बनाव, या उद्देश डोळ्यासमोर ठेवून सारनाथला ऋषीपतन वनामध्ये भगवान बुद्ध आले. नंतर 5 संन्यासी तिथं बसलेले होते, अदुगरच बसलेले होते. त्यांनी वंदन केलं, चिवर घेतलं, वंदन केलं, प्रणाम केला, शांत बसले. अदुगर त्याच्या अंगात मीपणा होता की आपण बोलायचं नाही, चालायचं नाही, काहीच नाही. म्हणून बुद्धाचा प्रभाव. भगवान बुद्ध चालत असताना ज्या वेळेस बुद्धाला त्यांनी पाहिलं ते घाबरले. अरे, बुद्ध रस्त्यानं चालत होते, जमीनवर पडलेले खड्डे हे सवान होत होते. साधी गोष्ट नाही आहे. बुद्ध, मी आनंद महातेरो बोलत आहे, सुपाजी संपत हिवराळे याचा नातू बोलत आहे, जे बाबासाहेब या समासात राहिले. माझे गुरुस्थ जन्मातले आजोबा 6 वर्षे 1950 ते 56 पर्यंत बाबासाहेब या समासात राहून त्यांनी धम्माचा अभ्यास केला, जगाचा अभ्यास केला. महाराष्ट्रभर फिरून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला. ते आमचे गृहस्थी जन्मातले आजोबा सुपाजी संपत हिवराळे, त्यांच्या
चरणी मी पुष्पार्पण करतो त्यांना, त्यांच्या प्रती. लक्षात ठेवा, तुम्हाला चांगला माणूस म्हणून जीवन जगायचं आहे का? शीलवान माणूस, बलवान माणूस, गुणवान माणूस, धनवान माणूस हे म्हणाले हो, हा संन्यास सोडा. याच्यात काही उपयोग नाही आहे, हे थोटांग आहे, याच्यामध्ये काहीच नाही आहे. माझा विज्ञानवादी धम्म आहे, माझा मानवतावादी धम्म आहे, माझा विचारावर चालणारा धम्म आहे, माझा धम्म पंचस्कंदातून निर्माण झालेला आहे, तो बौद्ध धम्म आहे. आणि त्या धम्मामध्ये शील आहे, शीलावर असलेला धम्म आहे, पंचशील आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे, 10 पारामिता आहेत, 84,000 स्कंदसुद्धा आहेत. म्हणून माझ्या धम्मामध्ये पहिलं प्रथम शील आहे, अदिन्न दाना वीरमणी सिक्कापदम समाधयामि. चोरी चोरी चोरी. दुसरा आहे कामेसुमिच्छा, या विचार, बदमाशी. तिसरा आहे मुसावादा, खोटं बोलणे नका, खोटी साक्षी पुरावा देऊ नका. चौथा आहे दारू. दारू दारू म्हणजे दारू दारू कच्ची पक्की मोहाची इकडे तिकडे. दारू हे बुद्धी भ्रष्ट करते, शरीराचा कॅन्सरचा रोगच आहे तो. दारू जीवनाचा सत्यानाश, अवदशा, सैतानाचा अवतार घरात. ते सोडा, धम्माशी नातं जोडा. त्यागी वृत्ती, प्रेमळतेची वागणूक, संघटनेची मूठ ठेवा घरात, आणि हेसनातून मुक्तता यामधून धम्माचे कमळ उमलते. सदाचार, प्रज्ञाशील, करुणा, मैत्री. पहा बुद्धाचा धम्म किती निर्मळ पवित्र. त्यांनी म्हटलं हो येही भिक्खवे, त्यांना दीक्षा दिली भिक्षूची, आणि त्यांना सांगितलं की बहुजन हिताय बहुजन सुखाय, या जगातील दुःखमुक्तीचा मार्ग तो बौद्ध धम्म आहे. हा सुरुवातीलाही गोड आहे, हा मध्येही गोड आहे, आणि हा शेवटही गोड आहे. हा धम्मा ग्रंथात नाही, माझ्याजवळ नाही, तुमच्या आचरणात आणा. मला काय रूपी पाहू नका, बुद्ध म्हणतात, मला धम्म रूपी पहा. मी मोक्षदाता नाही, मी मार्गदाता हो. भिक्षू जर असेल तो धम्माचं आचरण करत नसेल, शिलाचं पालन करत नसेल, तर 14 प्रकारच्या बिमाऱ्या त्याच्या शरीराला होतील. आणि एका जागेवर 7 वर्ष सडणार आहे, पळणार आहे, तिथंच संडास आणि तिथंच लगी मरणार आहे. भिक्षूलाही माफ नाही, उपासकालाही माफ नाही, उपासिकालाही माफ नाही. जे जे जसे जसे कर्म कराल तसं तसं फळ तुम्हाला भेटेल. मनोपगमा धम्मा मनोसेट्टा मनोमया. मनसाचे पद्दुठे न भास तिव्हा करो तिव्हा, तंतो न दुःख मनवती चक्क वाहतू पद. अरे मनोपगमा धम्मा मनोसेट्टा मनोमया. मनसा ते पश्यने न भास तिव्हा करो तिव्हा, तंतो न सुख मनवती छायान पायनी. सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा, सचित पर्योदपणं एतं बुद्धान शासनं. धम्मचरे सुचरितं नतं दुचरितं चरे, धम्मचारे सुखसेती असिमी लोक परिमिच. नतावता धम्मधरो एव भासती, नतावता धम्मधरो एव भासती, कालेन संपदी सब धम्मधर होती. जास्त बोलून म्हणून धम्मधर होत नाही, थोडक्यात बोला. धम्माचं पालन करा, कुशल कर्म करा. सब पाप सहकरण कुशलस उपसंपदा, सचित पर्योदपणेकं बुद्धाचं शासन. धम्मचरे सुचरितं नतं दुचरितं चरे, धम्मचारे सुखसेती असीम लोक परिमिती.
न तावता धम्मधरो यावती बहुभासती योचपान कायेन पसंती सवे धम्मधर होती. काया, वाचा आणि मन. वाचा संयम ठेवा, घरात एक मत ठेवा, पती पत्नीचं एक मत ठेवा, सगळ्या घरामध्ये असलेल्या आईवडिलांची सेवा करा, मुला बाळांचा तुमच्या सांभाळ करा, आमच्या धम्मगुरूचाही आदर करा, आल्या गेल्याला भोजनदान द्या, पाहुण्याचाही आदर करा, आलेले तुमचे आप्तवर्ग पाहुणे मंडळी. हे धम्मशासन आहे, बुद्ध सांगतात महामंगल सूक्तामध्ये. आणि कष्ट करा, कष्ट करा, कष्टाशिवाय माणूस श्रेष्ठ नाही. ड्युटी करा, अलाल राहू नका. अलाल म्हणजे कसे, आळसी, धाडसी बना. शिक्षण घ्या, शिक्षण, लक्षण सुधारा. बापा, आताचे तरुण बिघडले हो, बिघडले बापा. आताचे तरुण राहत नाही धम्माले धरून. गुटखा, दारू, चोरी, मोबाईल. मग मोबाईलमध्ये काय तुम्हाला सांगायची गरज नाही. हे तरुण लोक पाहतात. तरुण, युवा तरुण, बाबा हो धम्माले राहणार धरून. जासान 50 वर्षात मरून गेले. टिब्या 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 टिब्या. तरुणाचे शरीर पा, आचार नाही, विचार नाही, विचारही नाही, शिक्षण नाही तर लक्षणही नाही. मग काय भक्षण आहे, गुटखा, दिवसभर गुटखा. अरे तोंड सळीन ना तू, किती खातं गुटखा. तोंडाला लागला चटका आणि खातं कशाला रे गुटखा. येईन ना झटका. ऐकत नाही. आम्ही वंदना घेतो, विहारामध्ये जातो, चला बुद्धिवाराकडे. मी संघमित्रा बुद्धिवार गोपालनगर पहिला बस स्टॉपला राहतो. संघमित्रा बुद्धिवार गोपालनगर पहिला बस स्टॉपला राहतो. जेतवन बुद्धिवार भंडारा रोड, जेतवन बुद्धिवार प्रजापती नगर भंडारा रोडला राहतो. मग येतात कोण वंदनेले, उपासिका. उपासिका काही 50-60 येतात, 5-6 उपासिका. तरुण नाही आहे, माणसं नाही आहे. मग भिक्षूची काय गलती आहे बाबा. तुम्ही व्यवहारातच येत नाही, संस्कारच घेत नाही. मी 5000 भगवान बुद्धाच्या बुद्ध पूजापाठाचे संस्कार काढले, पूजापाठाचे 11वा भाग, संपूर्ण विधी बौद्ध संस्कार पाठाचे पुस्तक काढले. आनापानासाठीचे 5000 पुस्तक काढले. YN गजबे साहेब, यशवंत पेस, गोपालनगर बस स्टॉप, त्यांनी काढून दिले. आज मला 31 वर्षे झालेले आहेत. 32 वर्षे 1991 पासून मी महाराष्ट्र भ्रमण करीत आहो. 54 बौद्ध धम्म परिषदा घेतल्या, 5000 मुलांना सामूहिक दीक्षा दिली. आणि आता सारनाथला जातो. 8 जुलैला माझं आषाढ पौर्णिमेचं तिकीट बुकिंग झालेलं आहे. खीरदान आहे, भोजनदान आहे. मागच्या वेळेस मेजर प्रल्हाद हिवराळे, हल्ली मुक्काम पुणा, त्यांनी 5000 रुपये पाठवले. आमचे सुपळू गोदळे चांगदेव यांनी पाठवले. राहुल साईंदाने चोपडा यांनी पाठवले. आणि सदानंद श्रीकृष्ण हिवराळे छत्तीसगड ड्युटी PSI BSFचे, त्यांनीही पाठवले. PS हिवराळे मेजर पुणा, त्यांनीही पाठवले. रत्नाबाई प्रल्हाद हिवराळे, त्यांनीही पाठवले. सरपंच नितेश भाऊजी हिवराळे, अंबिकापूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा, यांनी हमेशा सहकार्य करतात ते भिक्षुले. साहेबराव पेंढरे सहकार्याचा. प्रियरतन हिवराळे म्हणजे सांगा, अंबिकापूरचे आमचे वंचित बहुजन आघाडीचे देवाभाऊ हिवराळे जिल्हा अध्यक्ष. हे तर सगळ्या उपासक उपासिकालेच मदत करतात. ते तर अन्नदाते दानदातेच आहेत. जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे, तेही दान करतात.
नागपूरचे रविभाऊ शेंडे तेही दान करतात. अरे हजारो लोक या धम्मामध्ये जुडलेले आहेत. लक्षात ठेवा, या धम्मामध्ये उपासक उपासिका दानदाते आहेत, म्हणून धम्म जिवंत आहे आणि भिक्षू जिवंत आहे. म्हणून असे राजे महाराजे दान सुरू होते. या धम्माला जगवा, देश जगेल, आपण जगाल. धम्माचा चालता बोलता प्रचार करा. बुद्धिवारामध्ये 3 महिने ग्रंथाचं वाचन करा. चंद्रमणी शामराव हिवराळे 3 महिने 2024ला विश्वशांती बुद्धिवार अंबिकापूर इथे त्यांनी ग्रंथाचं वाचन केलं. ते बौद्ध उपासक आहेत, धम्मसेवक आहेत, ग्रामपंचायत सदस्य बी आहेत. चंद्रमणी शामरावजी हिवराळे, अंबिकापूर तालुका, खामगाव जिल्हा बुलढाणा, यांनी ग्रंथाचं वाचन केलं 3 महिने. अहो आहे असं नाही आहे. असे 100% 30% लोक धम्मात आहेत, म्हणून धम्म जिवंत आहे. बाबासाहेबाचे विचार डोक्यात घ्या. डोक्यावर घेऊन बौद्धाला त्यांना नाचू नका. 14 एप्रिल आली, शांतता समता बंधुत्व पाळा. पोलिसांना सहकार्य करा, ते आपलेच आहेत. आणि शांततेनं आपली बाबासाहेबाची जयंती साजरी करा. पण बाबासाहेब म्हणाले होते, दीक्षाभूमीला ज्यावेळेस त्यांनी आपल्याला स्वतः दीक्षा घेतली आणि दीक्षा दिली, 22 प्रतिनिधी आणि पंचशील दिले, त्यावेळेस बाबासाहेब काय म्हणतात, बौद्ध उपासक उपासिकांनो, आता तुम्ही बौद्ध झालेल्या. 14 ऑक्टोबर 1956 साली आपला नवा जन्म होत आहे. अरे बुद्ध दाखवला कोण? बाबासाहेबांनी ना. हां, अरे बाबासाहेबांसाठी तर माझ्याकडे शब्दच नाहीत हो. मी पहिले भीमसैनिक होतो ना, आता भिक्षू आहो. मी अगोदर भीमसैनिक होतो 1972मध्ये. बाबासाहेबांच्या सहवासात नाही, बाबासाहेबांचे मुलं भैयासाहेब आंबेडकरच्या सहवासात 71-72ला आम्ही ज्यावेळेस मुंबईला गेलो होतो, त्यावेळेस मी लहान होतो, 17-18 वर्षाचा. त्यावेळेस चैत्यभूमीला मला भैयासाहेब आंबेडकर यांचं वंदन झालं आणि तेव्हापासून मग अंगात बुद्ध धम्म संघ घुसला. मग अंगात बाबासाहेब येते, मग अंगात बुद्ध येते. कशासाठी येते? झगडा करायसाठी नाही, प्रचार प्रसारासाठी येते. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर मी ठेवतो आणि तुमच्या पुढे मांडतो. बाबासाहेब म्हणतात, माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा प्राणपणाला लावून तुम्ही झटावे, त्यातच तुमचा उद्धार. बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकांची जबाबदारी वाढली आहे. या जगामध्ये इतर लोकांना आदर वाटेल ते कृती करण्यात तुम्ही आता शिकले पाहिजे. आपण बौद्ध बनलेले आहोत. जर आपण इतर लोकांना आदर वाटेल ते कृती करण्यास शिकलो तर आपल्याबरोबर या जगाचा संपूर्ण उद्धार होणार आहे. उद्धार होणार आहे. बुद्ध आणि धम्म ग्रंथ अनमोल खजिना तुम्हाला मी दिलेला आहे. त्याचं वाचन करा. दर रविवारी बुद्धिवारात जा आणि भगवान बुद्धाचे विचार समजून घ्या. मी आपल्या आपसातील मतभेद बाजूला टाका. हे 12 जाती बौद्धात कोण्या गध्यानं केल्या तयार आहे? कोण आहे तो गधा? कोण भाट आहे का? कोण आहे तो लिहणारा 12 जाती? हे 12 जाती मोळा आणि धम्मासी नातं जुळं एकच बौद्ध आहे. बौद्ध म्हणजे बौद्ध, संपला विषय. त्याच्यामध्ये हे पेनानं लिहिलेलं कशासाठी? संघटना फोडली, हे डोक्यात घ्या. अजूनही आपल्या याच्यातली बौद्ध डोक्यात घेत नाही. त्याच्या डोक्यात ते सैतान भूत घातलं यानं. कासाठी? मग कोण घातलं? मग ते ब्राह्मण वर्गाचीच चाल असेल कोणी. हां, अरे बौद्ध एकत्र नका ठेवू, आपल्यावर अन्याय होईल, हे संघटना करतील. मग त्याच्यात 12 जाती घाला. कोण्याही समाजात 12 जाती घाला. हा गणमी कावा आहे, हे लक्षात ठेवा. बौद्ध म्हणजे दुसरा होत नाही. ज्या बाबासाहेबांनी 56मध्ये आपल्याला बुद्धिस्ट केलेला आहे. आपण नागवंशी आहोत. त्या नागवंशी मुलाच्या प्रथम बौद्ध धम्माचा प्रचार नाग लोकांनी केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, हम नागवंशी आहे. सगळे बौद्ध एकच आहेत. लोटी बोटीवर सुरू करा भंतीजीचा संदेश आहे. संदेश आनंद भंतीजीचा, संदेश आनंद भंती. लक्षात ठेवा. हे सैतान भूम डोक्यातून काढा. त्या आमच्या जुन्या उपासक उपासिकाला सांगा, तुम्ही कोण, आम्ही कोण.
हे कोणं लिहिलं? पेनाचं अक्षर आहे ते. हे पेनाचं अक्षर बसला लिहत आणि तुम्ही बसले ते डोक्यात घालत. हे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, सर्व आपसातले बौद्धांनी मतभेद सोडा आणि धम्माशी नातं जोडा. मी अनंत हालपेष्टा बघून विरोधकाशी लढून हा धम्माचा रथ मी तुमच्यापर्यंत दिलेला आहे. हा सांभाळा. जर तुम्हाला पुढे नेता येत नसेल तर जाग्यावर ठेवा, पण मागे नेऊ नका. आता कोणी बाबासाहेब जन्माला येणार नाही. ज्या बाबासाहेबांनी 12 तास अभ्यास केला, 24 तास अभ्यास केला, आपल्याला घडवलं मळवलं, 2 वर्षे 11 महिने 17 दिवस राज्यघटना लिहिली, पण आजचा बौद्ध समाज जिवंत आहे, अनुसूचित समाज जिवंत आहे. 272 जातीचं सोनं बाबासाहेबांनी केलेलं आहे. बाबासाहेब म्हणजे कोण? 140 कोटी लोकांचा प्राण बाबासाहेब आहे. प्रज्ञेचे उंच शिखर बाबासाहेब आहेत. प्रज्ञेचे उंच शिखर बाबासाहेब आहेत. आमचे शिष्य आलेले आहेत. ते आहेत शहादुल बागडे, त्याचं चॅनल आहे, पाहून घ्या. शहादुल बागडे, जय भीम कर. जय भीम. हा, जय भीम. जय भीम कर. जय भीम. तुझं चॅनल आहे ना? हा, बोल. माझं चॅनल आहे. माझं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब. हा, म्हणून सर्वांनी ऐका. बौद्ध धम्माची लाट, बस बौद्ध धम्माची लाट कोणी थांबवू शकणार नाही. आणि या जगात बंद कर, या जगात बौद्ध धम्माचे शत्रू राहू शकतील नाही. बौद्ध धम्माची लाट कोणी थांबणार नाही. कोणी थांबू शहर जाऊ नको. हे झालेलं आहे, इकडे जाऊ नको. माझं प्रवचन होईपर्यंत इथं जाऊ नको कोणी. बौद्ध धम्माची लाट कोणी थांबवू शकणार नाही. बौद्ध धम्माचे शत्रू या जगात राहू शकणार नाही. 24,000 बुद्ध विहार कोण बांधले? सम्राट अशोकाने बांधले, 80,000 स्तूप बांधले, पण त्याचा बदल झालेला आहे. आणि मी आता बुद्धगयाला माझा 1 महिना आमरण उपोषण आहे. मागं मी 20 दिवस आमरण उपोषणाला बसलो. लाकास लामा असतील, आपले त्या काय त्यांचं नाव आहे ते आता जेलमध्ये गेले होते. जवान मुलगा आहे तो 40-45 वर्षाचा. काय नाव आहे त्याचं? माझ्या लक्षात नाही आलं. खोपडीत माझी 72ची वय झालेली आहे. 4 आहे तो मुलगा आहे. तो भिक्षू बनलेला आहे. आणि अनिताई, त्याला आम्ही सपोर्ट करणार आहोत. कारण का? आम्ही भिक्खू संघ, अखिल भारतीय भिक्खू संघाचा मी आजीवन सदस्य आहो. 1949 कलम. आम्ही शांती म्हणजे क्रांतीच आहे. आम्ही शांतीच्या मार्गाने चालू. तिथं राहुल बोधीजी, विसुदानंद बोधीची, महाराष्ट्रातले सगळं भिक्खू संघांनी, शिष्टमंडळाने 7 जूनला दिल्लीला चार्जशीट दाखल केलेली आहे. दिल्लीच्या कोर्टामध्ये खटला चालूला आहे. लक्षात ठेवा. कायद्यानं न्याय होणार आहे. शासन कोणतंही असो, आम्ही त्याला घाबरत नाही. आमच्या बापाची राज्यघटना आहे. आम्ही महाबोधी बुद्ध विहार हे मुक्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. त्याला किती दिवस लागो, कारण त्या ठिकाणी बुद्धिस्ट भिक्षू असायला पाहिजेत. तिथला भ्रष्टाचार रोखायला पाहिजेत. सम्राट अशोकाने बांधलेलं बुद्ध विहार आहे ते सगळं बौद्धासाठी आहे, जगासाठी आहे. बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. पण आमचं काय म्हणणं आहे ते लक्षात ठेवा. आम्हाला काय पाहिजे? आम्हाला पाहिजे बुद्ध धम्म संघ. पण त्या ठिकाणी कोणता गैरवापर होत आहे? आम्हाला 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिलेले आहे, त्याप्रमाणे वागायचं आहे. भगवान बुद्धानं म्हटलं, मी मोक्षदाता नाही, मार्गदाता आहो. कर्मकांड कोणती त्या ठिकाणी बुवाबाजी, हिंदू धर्माचे संस्कार तिथं आम्ही होऊ देणार नाही. लक्षात ठेवा. आमचा संघ आहे. आम्ही आता महाराष्ट्रातले बनते महानाम महापुरा राहतात, मोगलान भंतेजी, महेंद्र बोधी धाब्याला राहतात. आमचे संगपाल भंतेजी इस्रोडला राहतात. त्याप्रमाणे भदंत आनंद, मी संघमित्र बुद्धविहार गोपालनगरला राहतो. धम्मप्रकाशजी इथं राहतात. जेवढे काही भिक्षू असतील आमचे महाराष्ट्रातले संपूर्ण भिक्खू संघ, आम्ही त्या लढ्यामध्ये सहभागी आहो.
आणि सर्व उपासक उपासिकासुद्धा भीमसैनिक, सर्व भारतीय बौद्ध महासभा, भीमरावजी आंबेडकर साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब यांची सर्व भारतीय बौद्ध महासभेची संपूर्ण टीम त्या ठिकाणी उपस्थित होती. चंद्रमोदी पाटील ते सुद्धा आले होते आणि सर्व तमाम बौद्ध समाज महाराष्ट्रातील भारतातील या लढ्यामध्ये सहभागी आहे. तर सर्वांनी शांततेच्या मार्गानं आपण जिंकूया. भगवान बुद्धाचे विचार आपल्याकडे आहेत. ज्या बाबासाहेबांनी दिलेला धम्म तो सर्व सांभाळा, धम्माचं आचरण करा आणि आपलं जीवन सुखाकडे न्या, हेच मी या ठिकाणी संदेश देतो. नमो बुद्धाय, जय भीम. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत. घे बंद कर चालू.